नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंड्याला तंतोतंत आकार देण्याचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला एकदम परफेक्ट असा समजावून सांगणार आहे। तर पहा, आपण जसा नेहमी पाहतो फॉर्म्युला त्या पद्धतीने मी सांगणार नाही, मी थोडा यामध्ये बदल करून सांगणार आहे। म्हणजे यामध्ये आपण क्रॉस बॅक घेऊन मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे। जर आपण मी जे सांगते ती पद्धत वापरली, तुम्ही पहिली जी पद्धत होती त्या पद्धतीने जर घोळत असेल तर ही पद्धत वापरा, पहा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल। सर्वात पहिल्यांदा इथे बॅक पार्ट घ्यायचा आहे, तर इथे मी उंची घेणार आहे पहिल्यांदा। पहा, इथे उंची घेऊ, आता सर्वसाधारणपणे आपण 36 साईज घेऊया। इथे 36 साईज साठी मी इथं उंची घेईन 14 प्लस 1 15 इंच आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची। आता इथे मुंड्याच्या फॉर्म्युला सोबत आपला शोल्डर फॉर्म्युला सुद्धा होऊन जाईल। आता इथे 10 इंच, जर सर्वसाधारणपणे आपण 10 ते 10.5 इंच गळे जे आहे ते कटिंग करतो, तर त्यानुसार मी इथं तुम्हाला शोल्डर कमी कसं करायचं हे सांगते। आता पहा, जर तुमचं शोल्डर इथे 15 इंच असेल तर याचा निम्मा करायचा, किती होतं 7.5 इंच। तर ठीक आहे, 7.5 इंचामधून आता 10 इंच गळा असताना तुम्ही 2.25 इंच मायनस करा, तर किती राहणार आहे पहा, 5.25 इंच शोल्डर इथं राहणार आहे। तर लक्षात घ्या, इथे मी मायनस केलेलं आहे यातून 2.25 इंच, आणि जसजशी हेवी साईज होईल तसं तुम्ही 2.5 इंच मायनस केलं तरी सुद्धा चालेल। इथे मी अजून एकदा 5.25 इंचावरती मार्किंग करून घेऊन एक मुंड्याची लाईन ओढून घेते। आता इथे मुंडा किती घेणार आपण, तर 5.25 इंच घेऊया। आपला मुंडा घेर इथे 8 इंच असणार आहे, तर मुंडा घेरानुसार सुद्धा मुंडा आपल्याला इथं उंची जी आहे ती ठेवायची असते, नाही तर त्यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो। कारण एकच आहे असं नाही, मुंड्याचे आकार व्यवस्थित नसतील तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो। मुंडा टाईट असेल, लूज असेल तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो। हा जो मुंडा घेर येतोय तुमचा, ब्लाऊजवरून असो किंवा अंगावरून असो, जर तुम्ही तो परफेक्ट नाही घेतला तरी सुद्धा हा मुंड्यामध्ये बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। आता इथे 10 इंच गळा आहे, त्यासाठी मी छातीचा चौथा भाग, आता 36 साईज सांगितलेली आहे आपण, तर 36चा चौथा भाग किती होतो 9 इंच। तर इथे सरळ सरळ 9 इंच घ्यायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग 30 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 इंच झाले, आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता इथे पहा, क्रॉस बॅक द्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच। तर हा क्रॉस बॅक जो आहे तो तुम्ही अगदी 28 साईज पासून ते अगदी 38 साईज पर्यंत तुम्ही हा, आता इथून पहा, इथून मी किती घेतले 1/2 इंच, 0.5 हे जे अंतर घेतलेलं आहे ते तुम्ही 38 पर्यंत 1/2 इंचच घ्यायचं आहे, आणि 40च्या पुढे हा क्रॉस बॅक, याला आपण क्रॉस बॅक म्हणतो, तर तो जो आहे तो 1/2 इंच 0.75 हा घ्यायचा आहे। आता इथे समजा 40 साईज असती तर मी इथून 1/2 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं असतं तिरकी लाईन ओढण्यासाठी। आता आपली 36 साईज आहे म्हणून 1/2 इंच घेतली आणि एक तिरकी लाईन ओढून घेऊया। पहा, इथे अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची, आणि इथून ही जी पहिली लाईन आहे इथून 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं 10 इंच गळ्यासाठी। जसजसा गळा आपला मोठा होत जाईल तसतसं हे मार्किंग आपलं कमी होणार आहे, आणि जसजसा हा गळा आपला मोठा होत जाईल, म्हणजे आता इथे मी 10 इंच गळ्यानुसार 1 इंच घेतलेला आहे, जर 11 इंच 12 इंच असेल तर तुम्ही ते कमी करायचं आहे। नाही तर जर हे अंतर तुम्हाला कमी वाटत असेल तर हा जो क्रॉस बॅक आहे इथून सरळ सरळ 1/2 इंच घ्यायचं, मग कोणतीही साईज असो, क्रॉस बॅक सांगितला त्याप्रमाणे घ्यायचा। आणि इथे जो क्रॉस बॅक दिलेला आहे तिथून पुढे तुम्ही
अर्धा इंच असं इथं घ्यायचं आणि मग आकार द्यायचे. तर पॉईंट पहा बरोबर तिथंच आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला इथून सांगितलं 1 इंच घेतलं तरी चालेल. आणि पहा या पद्धतीने आता इथे डाऊन करायचं आहे अर्धा इंचाने. ते कंपल्सरी सर्व साईजमध्ये अर्धा इंचाने डाऊन करून पहा मी जसं आकार देते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या. फक्त इथल्या इथे असे हे आकार द्यायचे. हे डाऊन केलं. डाऊन केल्यानंतर इथे आता आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे. तर हे अर्धा इंच शोल्डर शिलाईमध्ये जाईल आणि इथून मी मुंडा घेर मोजणार आहे. तर किती मुंडा घेर आहे आपला 8 इंच. तर हा 8 इंच भरतोय का हे पाहूया. तर इथून मी असा हा टेप ठेवून पहा 8 इंच आणि वरती 1 पॉईंट आहे, म्हणजे 8.25 इंच इथं भरला मुंडा तरी चालेल, कारण शिलाईमध्ये कमी जास्त होऊन जातं. म्हणजे मुंडा थोडा 1/2 इंच जास्त असला तरी चालेल, फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवा. 8 ऐवजी 8.5 इंच ठेवू नका, नाहीतर मुंडा लूज पडेल. इथे पहा 8 इंच आणि वरती 1 पॉईंट, म्हणजे माझा एकच पॉईंट वाढलेला आहे, तर काही फरक पडत नाही. तर आहे असा हा मुंडा ठेवायचा आहे. तर पहा मुंडा उंची सुद्धा आपली परफेक्ट आलेली आहे. आपण किती घेतलेली होती मुंडा उंची? 5.5 इंच 36 साईजसाठी. तर या पद्धतीने तुम्ही आकार जे आहेत ते द्यायचे. आता इथे गळ्याची रुंदी कशी ठरवणार? तर इथून तुम्हाला आता इथे 2.5 इंचाची जर शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्ही 3 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि जे काही राहील ते गळ्याची रुंदी. आता इथे 2.25 इंच माझी गळ्याची रुंदी राहिली आणि इथून खाली 10 इंच माझा गळा आहे. तर इथे आधी तुम्ही काय करायचं आहे, जे शोल्डर आहे ते डाऊन करून घ्यायचं आहे. असं 1/2 इंचाला थोडंसं 1 पॉईंट वरती असं घ्या, जास्त डाऊन नका करू. आणि याच्या खाली नंतर मग आपल्याला गळा घ्यायचा आहे. 10 प्लस त्यामध्ये अर्धा इंच, 10.5 इंच आणि इथून तुम्ही 3 इंचापर्यंत ब्रॉड करू शकता गळा. बॉक्स तयार करून घेऊन इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता इथे लगेचच मी पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा कसा द्यायचा हे समजावून सांगते. तर इथून अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट किंवा 1/2 इंच जरी घेतला तरी चालेल, परंतु 1 पॉईंट वरती घेईन मी. अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट आणि पहा इथूनच असे आकार देईन. या पद्धतीने इथे हा गॅप असा तयार झाला पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही मेथड आहे आपली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथून मी टक्स घेणार आहे. तर ही जी पूर्ण आपली जी रुंदी आहे त्याचा असा सेंटर करून घ्या आणि टक्स द्या. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच टक्स असतो. इथे डीप गळा आहे म्हणून अर्धा इंच एक वरती पॉईंट द्यायचा आणि असं हे तिरकं कटिंग करायचं, म्हणजे इथला भाग आपला हा तिरका होत नाही. हे तर सर्वांना माहीतच आहे. आता इथे मी एकदम डीपमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करून पहा, नक्की परफेक्ट बसेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.